सो स्टुडंट, आता बघा आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय असते बघितलं, सिक्वेन्स बघितला काय असते, टर्म्स बघितल्या काय असतात, त्यानंतर कॉमन डिफरन्स सुद्धा बघितला आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशन ओळखायचे कसे ते सुद्धा बघितलं. जर कॉमन डिफरन्स सेम असेल तर आपण म्हणू शकतो की ते दिलेल्या टर्म्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, म्हणजे द गिवन टर्म्स आर इन एपी. अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा शॉर्ट फॉर्म असतो एपी, राईट. तर आपल्याला विचारतात की दिलेल्या टर्म्स ह्या एपी मध्ये आहेत का नाही आहेत म्हणून, तर आपण टर्म्सला कॉमन डिफरन्स काढून त्यांचा इझिली सांगू शकतो. कॉमन डिफरन्स जर इक्वल आला तर ती टर्म आपली एपी मध्ये आहे असं आपण म्हणतो, राईट. तर आता इथे तुम्हाला लक्षात फक्त एवढं ठेवायचंय की कॉमन डिफरन्स जो आहे तो आपण स्मॉल डी ने डिनोट करत असतो, राईट. डी मीन्स काय आहे, कॉमन डिफरन्स, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फर्स्ट टर्म त्याला आपण ए किंवा टी1 असं दोन्हीने डिनोट करतो. फर्स्ट टर्म, ठीक आहे, फर्स्ट टर्म असं हिला म्हणू शकतो. फर्स्ट टर्म आपण ए किंवा टी1 ने डिनोट करतो. आणि कॉमन डिफरन्स जो असतो हा पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा झिरो सुद्धा असू शकतो. असं काही कंपल्सरी नाहीये की कॉमन डिफरन्स जो आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे म्हणून, ठीक आहे. तर इथे लिहून घेतो मी, इट कॅन बी पॉझिटिव्ह, त्यानंतर निगेटिव्ह और झिरो. कॉमन डिफरन्स हा काही सुद्धा असू शकतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो, तिन्हीपैकी कुठलाही असू शकतो. त्यानंतर आता फर्स्ट टर्म ही ए असते हे सुद्धा कळालं. आता आपल्याला जर टर्म्स दिलेले असतील काही तर त्यावरून आपण कॉमन डिफरन्स इझिली काढू शकतो. मागील एक्झाम्पल मध्ये बघितलेच आपण, परत एक एक्झाम्पल बघू इथे आता. तर इथे मी लिहितो आता 5, 10, 15, 20 अँड सो ऑन असं दिलेलं आहे. आता हे दिलेल्या ज्या टर्म्स आहेत ह्या एपी मध्ये आहेत का नाही आहेत आपल्याला चेक करायचं. आता कसं करणार, तर यामध्ये सगळ्यात आधी लिहून घ्यायचं टी1 म्हणजेच आपला ए किती दिलेला आहे, फर्स्ट टर्म आहे 5, राईट. त्यानंतर आता इथे टी2 आहे 10, टी2 इक्वल्स टू 10, टी3 इक्वल्स टू 15, टी4 इक्वल्स टू 20 असं आपल्याला दिलेलं आहे. आणि आता आपल्याला फक्त कॉमन डिफरन्स जर काढायचा आहे तर आपण सरळ सरळ एक गोष्ट करणार, डी इक्वल्स टू टी2 मायनस टी1. डी म्हणजे काय असते, कॉमन डिफरन्स म्हणजे नेक्स्ट टर्म मायनस बिफोर टर्म म्हणजे अगोदरची टर्म. आता जसं आपल्याला टी2 ही पुढची टर्म आहे, टी1 मागची टर्म आहे, टी2 मायनस टी1 करायचं, तुम्हाला कॉमन डिफरन्स मिळून जातो. तर कॉमन डिफरन्स काय बघा, 10 मायनस 5 म्हणजेच 5. 5 इज द कॉमन डिफरन्स. पण नुसतं एका टर्म वरून ठरवायचं नाही, कमीत कमी 2 ते 3 टर्मचं कॅल्क्युलेशन करायचं. तर बघा कॉमन डिफरन्स हा टी1 हा आला. आता दुसरा कॉमन डिफरन्स टी3 मायनस टी2 करून बघा. टी3 आहे 15, 15 मायनस 10, आन्सर आलं 5. त्यानंतर परत एकदा डी काढण्यासाठी टी4 मायनस टी3 करून बघा, म्हणजे 20 मायनस 15, त्याचं सुद्धा उत्तर आलं 5. तर यावरून आपल्या लक्षात आलं सगळ्या टर्मचा कॉमन डिफरन्स आहे 5, राईट. आता कॉमन डिफरन्स तुम्हाला काढता येते. त्यानंतर आता आपल्याला जर म्हणलं टी5 नंबरची टर्म काढा, टी5 नंबर, तर कसं काढणार, मागील एक्झाम्पल मध्ये आपण काढलं होतं. टी5 म्हणजे काय असते, टी4 मध्ये जर आपण कॉमन डिफरन्स टाकला, ऍड केला, तर आपल्याला टी5 मिळते. सो सिम्पली आपण काढू शकतो टी5 इक्वल्स टू टी4 प्लस डी. टी4 काय होता आपला, टी4 आहे 20 प्लस डी काय आला आपला 5. 20 प्लस 5 25. म्हणजे बघा आता याच्यानंतरची जी टर्म येणार ती असणार आहे 25, म्हणजे 20 नंतरची टर्म आहे 25. तर असं आपण समोरच्या टर्म सुद्धा काढू शकतो जर ती टर्म दिलेली अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर, राईट. तर कारण ते कॉमन डिफरन्स हा सेम आहे. जर कॉमन डिफरन्स वेगवेगळा आला तर काय होते, तर ते एपी मध्ये नाहीये, सरळ आपण असं म्हणू शकतो. आता हे झाले एक्झाम्पल, तुम्ही समोरच्या टर्म्स फाइंड आउट करायचे, कॉमन डिफरन्स काढायचे. पण आता जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं, आता तुम्हाला एक्झाम्पल दिलं ए इक्वल्स टू 3 आणि डी इक्वल्स टू दिलं समजा -4, असे दोन दिलेले आहेत तुम्हाला. पहिली टर्म दिलेली आहे 3 आणि कॉमन डिफरन्स दिला आहे -4. आणि तुम्हाला जर म्हटलं की एपी लिहून दाखवा आता, म्हणजे एक असा सिक्वेन्स तयार करून दाखवा नंबरचा, तर कसा करणार आपण. सिक्वेन्स जर तयार करायचा आहे तर आपल्याला माहिती आहे काय असते कंडिशन. पहिल्या टर्म मध्ये आपण डिफरन्स ऍड करतो, जसं बघा इथे टी4 मध्ये आपण डिफरन्स ऍड केला, समोरचा नंबर मिळाला. आता आपल्याला पहिला नंबर माहिती आहे, टी1 इक्वल्स टू काय 3, राईट. आपल्याला माहिती आहे का टी2 काय आहे, तर टी2 आपल्याला माहित नाही, काढायचं आहे. तर आपण इथं काय करणार, टी1
प्लस डी जर केला आपण तर आपल्याला काय मिळते, T2 मिळते. बरोबर आहे. T1 प्लस डी म्हणजे 3 प्लस -4 जर केलं तर उत्तर काय मिळते, -1. म्हणजे आपला T2 काय झाला, -1. तसाच T3 जर काढायचा तर आता T2 प्लस डी म्हणजे -1 प्लस -4 प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस -5 म्हणजे याच्यानंतरचा T3 जो आहे तो झाला आपला -5. आता T4 जर काढायचा आपल्याला तर T4 काय होणार आपला, T4 इक्वल टू T3 प्लस डी. तर T3 काय होता, -5 प्लस -4 प्लस मायनस मायनस आणि 4 आणि 5 9, मोठ्या संख्येचं चिन्ह -9 झाला आपला T4. तर बघा आपला सिक्वेन्स कसा झालेला आहे, पहिली टर्म आहे 3, दुसरी टर्म आहे -1, तिसरी टर्म आहे -5, चौथी टर्म आहे -9 अँड सो ऑन, असं कंटिन्यू चालू राहील. तर बघा आपण 2 टर्म वरून सिक्वेन्स तयार केला तर याला काय म्हणतात, एपी. याला म्हणणार आपण एपी, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे आपल्याला नुसतं कॉमन डिफरन्स आणि पहिली टर्म जरी माहित असेल तर त्यावरून आपण अशी पूर्ण एपी फॉर्म करू शकतो किंवा एपी वरून आपण कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करू शकतो. आलं लक्षात, आहे इझी. बस अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे. आता प्रॅक्टिस सेट 3.1 मधले काही एक्झाम्पल बघू. त्यामध्ये आपल्याला सेम फक्त कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म फाइंड आउट करायचे. त्यानंतर एपी मध्ये आहे का नाही हे ओळखायचंय. आता हे ओळखणं खूप सोपं आहे. कॉमन डिफरन्स सेम असेल तर एपी मध्ये आहे, नाहीतर नाही. समजलं. आता बघू आपली प्रॅक्टिस सेट 3.1.